व्यक्त केला होता. त्यांनी या स्मारकाच्या वरचा जो पिरामिड सारखा भाग आहे तो त्या पुलावर, त्या जवळच्या पुलावर चारी बाजूला होता तो त्यांनी साफ केला आणि रात्रीच्या वेळेस ते भीमा कोरेगावच्या त्या म्हणजे स्तंभाच्या त्या ठिकाणी ते फोडायला आले. त्या ठिकाणी रखवालदार होता एक भंडीलकर म्हणून. त्यांनी त्याला विचारलं कसं काय, तो म्हणला आम्ही पुरातत्व विभाग करून आम्हाला अशा तो म्हणला तुमचं दाखवा काय, दाखवा वगैरे म्हटल्यानंतर काही दाखवता आलं नाही. म्हणून मग त्याने त्यांना उचलून लावलं. म्हणून ते भीमा कोरेगावचं हे वाचलं, नाहीतर थोडंसं कठीणच काम झालेलं होतं. पण तरी त्यांनी खालचा जो भाग होता तो फोडला. तोपर्यंत त्या ठिकाणी जे काय नावं वगैरे होती छोटीशी इतिहास तो त्या ठिकाणी फोडण्याचा प्रयत्न केला. हे सगळं झाल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी हा प्रस्ताव दिला तर ही सुरक्षा जी आहे ही सुरक्षा बीजीकडे सोपवली पाहिजे. आणि पुण्याला जे महार रेजिमेंटचं शांती काळात महार बटालियन जी घोरपडीला ठेवतात त्याच्याऐवजी ती भीमा कोरेगाव या ठिकाणी ठेवावी, म्हणजे मग त्याचं संरक्षणही होईल आणि मग त्या काळात शांती काळात महार बटालियननं त्या स्मारकाला वंदन करावं 1 जानेवारीला अशा प्रकारचा आम्ही ठरवलं. हा प्रस्ताव अशा प्रकारच्या काही गोष्टी हा प्रस्ताव आम्ही सागरला म्हणजे मध्य प्रदेशात सागर म्हणून ठिकाण आहे त्या ठिकाणी महार रेजिमेंटची गोल्डन ज्युबली साजरी करण्यात येत होती. त्यावेळेस मेजर कांबळे म्हणून एक रिटायर होते ते त्या ठिकाणी जाणार होते. त्यांच्या हस्ते हे आमच्या ज्या मागण्या आहेत ते त्या ठिकाणी पाठवल्या होत्या आणि त्या ठिकाणी त्याच्यावर चर्चा झाली. हे विशेष काय चर्चा झाली आणि त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की सरसेनापतीने त्या ठिकाणी येऊन एकदा बघावं, व्हिजिट द्यावी अशा प्रकारचे आधी सांगितलेलं होतं. त्याप्रमाणे सरसेनापती आले त्या ठिकाणी. जनरल कृष्णराव त्या ठिकाणी ते आले कारण जनरल कृष्णराव जे आहेत ते महार रेजिमेंटमधूनच पुढे गेलेले होते. आम्ही कांशीराम साहेबांना सुद्धा त्या ठिकाणी बोलवलं होतं वगैरे वगैरे हा सगळा इतिहास आहे. पण पुढं काय झालं म्हणजे याच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काही जी चर्चा झाली सागरला त्याच्यामध्ये शर्मा नावाचा एक माणूस होता अधिकारी. त्यांनी सांगितलं की हे महाराष्ट्र थडगं आहे या ठिकाणी कशाला सगळं करायला पाहिजे. तेव्हा जनरल कृष्णरावांनी त्यांना सांगितलं की सैन्यानं शौर्य बघायचं असतं जात नाही. 500 महाराजांनी 26,000 पेशव्यांचा पराभव केला असेल तर असं इतिहासात कधी घडलेलं नाही. ही फार मोठी गोष्ट आहे. न भूतो न भविष्यती अशा प्रकारची गोष्ट आहे. तेव्हा त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हणजे जनरल कृष्णरावने त्या लोकांना म्हणजे थोडंसं झापलं असं म्हणा की आपण जात बघतो ही गोष्ट फार वाईट आहे, शौर्य बघायला पाहिजे. आणि अशा प्रकारचं शौर्य इतिहासात अजून कोणी दाखवलेलं नाही. इतकं मोठं शौर्य या 500 महाराजांनी दाखवलं. तेव्हा हा सगळा त्या ठिकाणी चर्चा झाल्यानंतर जनरल कृष्णराव स्वतः आले होते त्या ठिकाणी बघायला आणि महार रेजिमेंटची किंवा महार बटालियनची मानवंदना 1 तारखेला त्या ठिकाणी करण्यात आली. त्या ठिकाणून ब्रिगेडियर वॉरियर म्हणून आले होते आमच्याबरोबर चर्चा करायला. त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या काय त्यांनी सगळ्या त्या नमूद केल्या घेतल्या आपल्या ह्याच्यामध्ये. अशा प्रकारे हा कार्यक्रम त्यावेळेस केला होता. पण पुढं काय झालं, पुढं आम्हाला ते काही करता आलं नाही कारण आमच्यातच थोडी फाटाफूट झाली. तेव्हा ते प्रकरण सगळं जे आहे ते आम्हाला अर्धवट सोडावं लागलं. आज मुद्दा जो आहे हा आज म्हणजे हे जे माझ्या संबंधाला सांगितलं त्याच्याबद्दल क्षमा करा कारण स्वतः संबंधाला सांगणं
हे काही मला बरोबर वाटत नाही, परंतु लोकांना हे माहीत नाही आणि कुणीही त्याच्या संबंधाने काहीही बोलतं, म्हणून मी ही गोष्ट आपल्यासमोर ठेवली की हे सुरू मी केलं आणि त्यानंतर मग ते वाढत गेलं. लोक त्याच्या जत्रेच्या स्वरूपात त्याला आता ते मागलं सगळं विसरून गेले आणि पुढारी त्या ठिकाणी आपलं येऊन भाषणं करू लागली, बस बाकी आहे काही त्याकडून निष्पन्न होत नाही. आज भारतात हे जे विद्यापीठाची कल्पना आहे ही कल्पना माझी नाही, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. ही कल्पना बाबासाहेबांची आहे, माझी नाही. तेव्हा बाबासाहेबांचं काम आहे ही कल्पना जी बाबासाहेबांनी मांडली ते साकार करण्याचं काम जो कोणी बाबासाहेबांचा अनुयायी म्हणवतो त्या प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. हे काम अतिशय अवघड आहे, मी म्हणत नाही फार सोपं आहे म्हणून, पण अवघड काम करण्याचीच मला सवय आहे. जे इतर कोणाला फारसं जमत नाही अशीच कामं माझ्याकडे येतात आणि ती कामं मी यशस्वी करून दाखवलेली आहे. त्याच्या संबंधाने मी जास्त सांगत नाही, पण आज भारतात बाबासाहेबांच्या नावानं 15 विद्यापीठ आहेत. बाबासाहेबांच्या नावानं 15 विद्यापीठ आहेत. या 15 विद्यापीठाशिवाय आणखी एक विद्यापीठ आहे, त्याचं नाव नालंदा विद्यापीठ सरकारने त्या ठिकाणी सुरू केलेलं आहे. या विद्यापीठाच्या मार्फत बाबासाहेबांचं नाव आहे, पण बाबासाहेबांचा विचार त्यात कुठंच दिसत नाही. आता समजा नालंदा विद्यापीठ घेतलं सरकारने केलं, त्या ठिकाणी कोण होतं? त्या ठिकाणी नोबेल लॉरिएट अमर्त्य सेन होते, त्यांच्याकडं हे काम सोपवलं होतं. पण ते बौद्ध धर्माचा तो माणूस बौद्ध होता आणि कट्टर अशा प्रकारचा म्हणजे बौद्ध होता, त्याच्यामुळे तो बौद्ध धर्माचा सगळीकडे विस्तार करेल, प्रचार करेल ही भीती इथल्या सरकारला वाटली आणि म्हणून त्यांनी एक त्या ठिकाणी महिला जी त्या ठिकाणी लायक नव्हती पण तिला लायक बनवण्यासाठी यांनी तिला डिग्र्या दिल्या आणि त्या ठिकाणी अमर्त्य सेनला बाजूला काढलं आणि त्या ठिकाणी ठेवलं. ती महिला काय करणार? ती बौद्ध धर्माच्या नावाखाली हिंदू धर्माचा प्रचार करणार, बौद्ध धर्माच्या नावाखाली हिंदू धर्माचा प्रचार करणार, बौद्ध धर्म विकृत करून पडून. कारण हे काय झालं की हे सगळं म्हणजे होत आहे. इतके विद्यापीठ आहेत, मग आणखी एका विद्यापीठाची काय गरज आहे असा प्रश्न आपल्या समोर पडेल, म्हणून मी हे सांगितलं. आता या ठिकाणी काय झालं की आपल्याला असं लक्षात येईल की आपल्या उद्धारासाठी जे काही प्रयत्न झाले त्या सुरुवातीला महात्मा फुलेंचे झाले. महात्मा फुले आले, चळवळ उभी राहिली, महात्मा फुले गेले, चळवळ खतम झाली. त्यानंतर बाबासाहेब आले, चळवळ उभी राहिली आणि बाबासाहेब गेल्यानंतर पुन्हा चळवळ मरगळली. त्यानंतर मग कांशीराम आली, चळवळ उभी राहिली, ते गेल्यानंतर पुन्हा चळवळीचं आणखी 3-13 झाले. हा सगळा प्रकार वारंवार होतोय. आता लोकांच्या आकांक्षा महत्वाकांक्षा वाढतात आणि पुन्हा आपटी मिळते. तर हे असं होता कामा नये, याच्यासाठी काहीतरी आपण विचार केला पाहिजे. मग माझ्या डोक्यात विचार हा आला, हे RSSला कधी महापुरुषाची गरज भासली नाही, त्यांचं काम चालूच आहे. मग भगवान बुद्धांच्या नंतर दुसरा भगवान बुद्ध काय त्याची गरज भासली नाही. गेल्या 1500 वर्ष 1500 वर्ष भगवान बुद्धांचा धम्म चालू राहिला आणि आजपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलं. हे कसं काय घडलं? तेव्हा त्याचा विचार करता हे सगळे एक खांबीत अंग होते, ते गेल्यानंतर चळवळ सगळी गावात होती. असं म्हटल्यानंतर आपण ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा. कुणी मार्ग काढला पाहिजे? शिकल्या सवरलेल्या माणसाने याच्यातून मार्ग काढला पाहिजे
असं वाटलं. मग बाबासाहेबांचा विचार ॲक्च्युली आपल्याला काय करता येईल या विचारासमोर. आज बाबासाहेबांच्या विचारांना पूर्णपणे नाकारलं गेलेलं आहे. बाबासाहेबांचा विचार पूर्णपणे भारताने नाकारलेला आहे. त्याचे दोन कारण आहेत. एक कारण आहे गांधीला विरोध आणि दुसरं कारण बाबासाहेबांची जात. या दोन कारणामुळं बाबासाहेबांचे विचार जरी श्रेष्ठ होते आणि बाबासाहेबांचं विचारांची गरज भारताला सगळ्यात जास्त असून सुद्धा बाबासाहेबांचा विचार हा इथल्या व्यवस्थेला मान्य झाला नाही. कारण त्यांना चातुर्वर्ण व्यवस्था आणि जातीभेद हा कायम ठेवायचा होता आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांना बिलकुल साईड बाय केलं, बाजूला केलं आणि गांधीचा विचार म्हणजे त्यांच्यावर अवलंबून राहा, त्यांच्यावर तुम्ही अवलंबून राहा, कोणावर त्यांचं जे ट्रस्टीशिप आहे गांधीजींचे त्याच्यावर त्यांनी भर दिला आणि त्या पद्धतीने सगळं काम आज चालू. तेव्हा सांगायचं तात्पर्य असे की बाबासाहेबांच्या विचाराचं जर निरंतर प्रसार करणार असं जर केंद्र आपल्याला उभं करता आलं तर ती फार मोठी गोष्ट होईल असं आम्हाला वाटलं. आणि मग बाबासाहेबांची ही जी कल्पना आहे की अशा प्रकारचं विद्यापीठ व्हावं, तर अशोक नागरे सरांनी या संबंधीची कल्पना थोडीशी दिली असेल. म्हणजे त्यांनी असं सांगितलं की शाहू महाराजांचं वेदोक्त प्रकरण जे आहे त्या प्रकरणात वेदोक्त प्रकरण म्हणजे माहिती असेल सगळ्यांना आपल्याला, पण एक गोष्ट सांगतो की शाहू महाराज स्नानाला बसले होते आणि ब्राह्मण जो आहे तो पुराणोक्त मंत्र म्हणत होता. शाहू महाराजांच्या ती गोष्ट लक्षात आली आणि मग त्यांनी ते विचारलं तर तो आंघोळ वगैरे काही न करता तुम्ही शूद्र आहात म्हणून पुराणोक्त मंत्र म्हणतो. हे प्रकरण शेवटी कोर्टात गेलं. टिळक वगैरे मंडळी पंडिताची बाजू घेतली. तेव्हा शाहू महाराजांना खूप त्रास झाला. त्यांना वाटतं की हा भेदाभेद मिटवणारा अशा प्रकारची काहीतरी गोष्ट केली पाहिजे. ते कोण करू शकेल. त्यांच्या डोळ्यासमोर स्वाभाविक बाबासाहेबांचं नाव आलं. आणि मग बाबासाहेबांना ही पार्श्वभूमी लक्षात घ्या की कशासाठी हे विद्यापीठ करायचे होते. हे भेदाभेद विरोधी अशा प्रकारचं काहीतरी केंद्र व्हावं अशा प्रकारची शाहू महाराजांची इच्छा होती. म्हणून शाहू महाराजांनी बाबासाहेबांना तळेगावच्या दाभाडेला सांगितलं की बाबा बाबासाहेबांना जमीन दे, कारण टिळक पुण्यात हे विद्यापीठ अशा प्रकारचं व्हायला पाहिजे अशा प्रकारची भूमिका म्हणजे शाहू महाराजांनी होती. आणि त्यामुळं दाभाडेंना सांगितल्यामुळं दाभाडेंकडून बाबासाहेबांनी 80 एकर जमीन विकत घेतली होती. परंतु बाबासाहेबांच्या जाण्यानं नंतर तो वारसांचा सगळा भाग झाला आणि मग त्याचं ते काय व्हायचं ते लोक करतील. परंतु मग आम्ही असा विचार केला की बाबा आपण नव्यानं सुरुवात करू, नव्यानं जर आपण जमीन घेऊ आणि त्याचं काम सुरू करायचा प्रयत्न करू. आता माझं वय 87 वर्षाचं. मी 87 वर्षाचं एवढ्यासाठी सांगतोय की मी काय फार काळ साथ देऊ शकणार नाही, कारण प्रत्येकाच्या आयुष्याला मर्यादा आहे. माझ्या आयुष्याला मर्यादा आहे. तेव्हा हे काम तरुणांनीच पुढे न्यायचं. ते जर प्रामाणिकपणे त्यांनी नेलं त्याची गॅरंटी मी आज देऊ शकत नाही, पण जर त्यांनी प्रामाणिकपणे हे काम केलं तर या देशातून हा जो ब्राह्मणिझम आणि भांडवलशाही यांचं जे आज जे काही सगळं स्तंभ माजलेलं आहे ते मोठ्या प्रमाणात कमी होईल, आळा बसेल. आणि बाबासाहेबांनी 1937 साली जेव्हा स्वतंत्र मजूर पार्टीची स्थापना झाली त्यावेळेस GIP रेल्वेच्या कामगारांच्या समोर भाषण करताना
त्यांनी असं सांगितलं की आपले दोन शत्रू आहेत. बाबासाहेब सांगतात आपले दोन शत्रू आहेत. कोण? एक ब्राह्मणशाही आणि दुसरी भांडवलशाही. 1937 साली भांडवलशाहीचा मागमूस नव्हता, पण बाबासाहेबांच्या दूरदृष्टीला त्यावेळी दिसत होतं की उद्या काय होईल, म्हणून ते ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही हे आपले दोन शत्रू आहेत असं लोकांना सांगत होते. आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचाराची ताकद आहे, ती ताकद हे दोन शत्रू जे आहेत या शत्रूंना भारी करणार आहे असं माझं मत आहे. तर ही गोष्ट आपण करायसाठी आपण प्रयत्न करतोय, तेव्हा बाबासाहेबांच्या विचाराचं प्रचार करणारं केंद्र निर्माण व्हावं, ते या विद्यापीठामार्फत निर्माण व्हावं अशा प्रकारची कल्पना आहे. तर विद्यापीठामार्फत ही कल्पना जर लोकांच्या समोर मांडायची असेल, कारण हा प्रकार जो आहे तो कसा आहे, या ठिकाणी बाबासाहेब जसे नालंदा विद्यापीठातून भिक्षू तयार होऊन जसे बाहेर पडत होते तसा बौद्धाचा प्रचार होत होता. तो 1500 वर्षापर्यंत 1500 वर्षापर्यंत प्रचार झाला. त्याला कोणी दुसरा बुद्ध आला नाही प्रचार करायला. तसा बाबासाहेबांच्या विचारांचा जर असा निरंतर प्रसार होत राहिला आणि जर उच्च प्रतीचे उच्च विद्याविभूषण असे लोक जर प्रचार करण्यासाठी बाहेर पडले आणि ते दरवर्षी बाहेर पडतील, दरवर्षी म्हणजे असे विद्यार्थी बाहेर निघतील बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेले, आणि या ठिकाणी बाबासाहेबांचं काम म्हणजे लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम, विचारांचं प्रसार करण्याचं काम हे ते जसं करत जाते तसं हा ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही यांना शह बसत जाईल आणि हे दोन शत्रू आपले जे आहेत या दोन शत्रूंवर मात करता येईल, हा त्यामागे विचार आहे. आणि मग असे निरंतर जर विचार विद्यार्थी बाहेर पडत राहिले तर आपल्याला कुठल्याही महापुरुषाचे पुन्हा आणखी त्याने यावं आणि एक काव्यप्रमाणे पुन्हा काम करावं, आपलं आयुष्य त्यासाठी व्हावं अशा प्रकारे काय करण्याची गरज भासणार नाही. म्हणून असा विचार केला की अशा प्रकारचं केंद्र आपण बनवलं पाहिजे. कल्पना तर बाबासाहेबांची आहे ती लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या संस्थेच्या मार्फत बाबासाहेबांना DSc पदवी द प्रॉब्लेम ऑफ द रुपी या प्रबंधावर मिळाली होती 1923 साली. 1923 साली ती पदवी मिळाली होती. त्या बाबासाहेबांना त्या लेवलचं त्या दर्जाचं विद्यापीठ पुण्यात व्हावं अशा प्रकारची म्हणजे बाबासाहेबांची इच्छा होती. कारण हे या लेवलचं जर विद्यापीठ आपल्याला तयार करायचं असेल तर आपल्याला आपल्यातील जी प्राध्यापक मंडळी आहेत या मंडळीचं मोठं सहकार्य लागेल, कारण त्यांच्याशिवाय हे काम होणार नाही. कारण त्याचं करिक्युलम ठरवणं, बाकीच्या सगळ्या गोष्टी करणं हे केवळ ही प्राध्यापक मंडळी जी आहेत ती आज मी जवळजवळ 35 प्राध्यापकांना फोन केले होते, येतो म्हणून सांगितलं, पण आज कोणी दिसले नाही. पण ठीक आहे, जे कोणी आले, जे कोणी आले, चव्हाण सर आहेत किंवा ओगले सर आहेत, प्रकाश पवार सर येऊन गेले, अशी काही मंडळी थोडीशी आली 2-4. तर ह्या मंडळींचं खरं काम आहे. हे कसं व्हावं, काय व्हावं याची सगळी ज्याला काय म्हणतो कृती समिती अशा प्रकारची बनवण्याची गरज आहे आणि ती या कामाला या प्रकारे सुरुवात करीत असतो. हे काम कसं आहे, हे दीर्घकाळ टिकणारं काम आहे. हे दीर्घकाळ टिकणारं नसतं, नाही तर पायाभूत काम. कारण हे पायाभूत काम जे आहे त्या ह्या कामाला म्हणजे हे काम करण्यासाठी म्हणून फार ज्याला काय म्हणून जिद्द, महत्वाकांक्षा आणि दुर्दम्य आत्मविश्वास आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. हे जर नसेल
आणि हे कसं होईल, काय होईल, होईल का नाही, आपल्याकडं नकारात्मक विचार करणारी मंडळी फार. नकारात्मक होणार नाही, काय हा कोण माणूस एवढा काय 4 लोक नाहीत त्याच्याबरोबर कोण, हा काय करणार, असं कधीही घडत नाही. हे एकदम कार्य मोठं होतं, उभं राहतं आणि मग सगळ्या लोकांना कुठलंही काम जे आहे ते पहिल्यांदा लहान प्रमाणातच होतं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण हे पायाभूत काम आहे, निरंतर चालणारं काम आहे, सातत्यानं चालणारं काम आहे. आणि बाबासाहेबांचा विचार हा जो आहे हा लोकांच्याकडे सतत होत राहील. आणि त्यामुळं हे जे 2 सूत्र, आज तरी या 2 सूत्रांना, ब्राह्मणशाही आणि भांडवलशाही, या 2 सूत्रांना संपवण्याची ताकद कोणाच्यात आहे असं काही वाटत नाही. किंवा आज कोणतरी अशा भविष्यात लगेच काहीतरी घडून येईल असं काही वाटत नाही. परंतु म्हणून अशा प्रकारचे विद्यापीठ हे सगळं आपल्याला सुरू करायचं आहे. या विद्यापीठामध्ये एक गोष्ट आपण करणार आहोत, ती म्हणजे नाविन्यपूर्ण गोष्ट, ती आहे इंटर्नशिप. इंटर्नशिप जी आहे ही हे जे आहे या विद्यापीठात पोस्ट ग्रॅज्युएशन नंतरच प्रवेश मिळणार. पोस्ट ग्रॅज्युएशनच्या कमी नाही, कारण हे संशोधन विद्यापीठ आहे. आता संशोधन नाव जसं टेक्निकल विद्यापीठ, अमुक काली विद्यापीठ वगैरे असे नाव आहेत, तसं संशोधन विद्यापीठ हे म्हणजे त्याचं विशेषण आहे. त्या आपला विचार दुसऱ्यावर न लादता किंवा मागण्या पिढीने जे काही केलं, समजा कांशीराम साहेबांनी काही गोष्टी केल्या हे रिवाईव्ह काढण्यासाठी, आंबेडकरी चळवळीला पुन्हा ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी त्यांनी आपल्या जीवाचं रान केलं, ही गोष्ट खरी आहे. त्यांच्या मार्गाचा अभ्यास करावा, पण त्यांच्या मार्गाचा प्रभाव या विद्यार्थ्यांच्यावर, बाबासाहेबांच्या विचारावर पडता कामा नये, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून म्हणजे त्यांचा विचार अभ्यासासाठी चांगला आहे, पण त्या विचाराची मंडळी याच्या ठिकाणी यावी अशा प्रकारचा काही उद्देश त्याच्यामध्ये नाही. कारण उद्या दुसऱ्या पिढीमध्ये आणखी काय काय होईल, बदल काय काय ते आपण सांगू शकत नाही. तेव्हा एक तर हे इंटर्नशिप नावाची गोष्ट आहे, ती आपण लक्षात घेतली पाहिजे. कारण त्या ठिकाणी तो विद्यार्थी जो येईल तो संशोधन करेल बाबासाहेबांच्या विचारांचा. आता ह्याच्यामध्ये थोडीशी एक गोष्ट आपल्याला सांगतो. याचं नाव जे आहे ते बौद्ध अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र असं नाव ठेवलेलं आहे. आता बौद्ध अर्थशास्त्र, आपल्याला अर्थशास्त्र 2 माहिती आहे, एक म्हणजे भांडवलशाहीचं अर्थशास्त्र आणि दुसरं साम्यवादाचं अर्थशास्त्र. पण बौद्ध अर्थशास्त्र नावाची गोष्ट आहे हे आपल्याला अजून ज्ञात नाही, अजून त्याच्यावर बरंचसं संशोधन होण्याची गरज आहे. पण ते जे आहे ते बौद्ध अर्थशास्त्र आहे, ते अर्थशास्त्र जे आहे ते सर्वांगीण, त्याला काय म्हणू आपण, करण्यासाठी अशा प्रकारचं ते अर्थशास्त्र आहे. याचा पाया जो आहे नुसता पैसा मिळवणं म्हणजे अर्थशास्त्र नाही, त्या पैशाचा लोकांसाठी करणं किंवा काय करणं, याच्यामध्ये आजच्या ज्या अर्थशास्त्रातल्या त्रुटी आहेत त्या बौद्ध अर्थशास्त्रामध्ये त्या त्रुटी दिसणार नाहीत. आजच्या ज्या त्रुटी आहेत त्या सगळ्या त्रुटी म्हणजे ही गोष्ट आपल्याला सम्राट अशोकाच्या शासनावरून आपल्याला दिसून येईल. तर हा एक भाग आहे. दुसरं आता इंटर्नशिप जेव्हा म्हणतो आपण तेव्हा राज्यशास्त्राचा एक सांगतो भाग, अर्थशास्त्र संबंधात जसं आहे तर राज्यशास्त्र संबंधात सुद्धा राज्यशास्त्र हे फक्त शासन करण्यापुरतं अशा प्रकारचं जे काही आपण शिकतो त्याच्याऐवजी राज्यशास्त्र जे आहे ते बौद्ध राज्यशास्त्र जे आहे ते
मनुष्याच्या संपूर्ण जीवनाचा विकास कसा होईल याच्यावर आधारित आहे. ते फक्त शासन करण्यापुरतं वगैरे अशा प्रकारचं नाही. हा एक थोडासा भाग त्याच्यामध्ये आहे. अर्थात या सगळ्या गोष्टींचं अधिक संशोधन होणं गरजेचं आहे. त्याचे काही हिंट्स मी माझ्या याच्यामध्ये थिसिसमध्ये PhDच्या थिसिसमध्ये मी त्याचे काही पॉईंट्स असे दिलेले आहेत की हे वेगळं कसं आहे आणि हे चांगलं कसं आहे, हे आजच्या त्रुटी ज्या आहेत त्या सगळं दूर करणारं कसं आहे, या गोष्टी संबंधानं काही उहापोह मी माझ्या थिसिसमध्ये केलेला आहे. आता या ठिकाणी इंटर्नशिपचा भाग असा आहे की समजा आपण असा विचार केला की आपल्याला या भांडवलशाहीला जर आळा घालायचा असेल तर कोऑपरेटिव्ह मुवमेंट चालू केली पाहिजे. हा एक त्यातला विचार आहे. आता कोऑपरेटिव्ह मुवमेंट चालू करायची म्हटल्यानंतर हा जर विचार असेल तर जो या विभागातून संशोधन करून पुढे येईल त्या विद्यार्थ्यांना त्याने इंटर्नशिप पार केली पाहिजे. त्याने कोऑपरेटिव्ह मुवमेंटचा प्रयोग करून दाखवला पाहिजे की बघा आम्ही या सगळ्या या शेतकऱ्यांना वगैरे असं गोळा केलं आणि त्यांची कोऑपरेटिव्ह सोसायटी बनवली. आज आपल्याकडे जे आहे ते कोऑपरेटिव्ह सोसायटी नाही, या कोऑपरेटिव्ह कॅपिटलिझम आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे काय नाही ते लोक या सगळ्या सोसायटी चालवतात. हे कोऑपरेटिव्ह कॅपिटलिझम जे आहे ते आपल्याला टाळता आलं पाहिजे आणि कोऑपरेटिव्ह मुवमेंट खऱ्या अर्थानं हे आपल्याला सुरू करून ज्या लोकांना या गोष्टीपासून बाजूला ठेवलं गेलं किंवा त्यांचा फायदा होत नाही अशा लोकांना गोळा करून आपल्याला हे कोऑपरेटिव्ह मुवमेंट करायला पाहिजे. हे तो जेव्हा बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन जेव्हा बाहेर पडेल तेव्हा त्याने या प्रयोग करून दाखवला पाहिजे कोऑपरेटिव्ह सोसायटी मुवमेंट. हे उदाहरण म्हणून आपल्या समोर ठेवला. या विद्यापीठामध्ये आणखी एक गोष्ट वैशिष्ट्य आहे ते म्हणजे असं की त्याच्या 64 फॅकल्टीज आपण करणार आहोत. 64 फॅकल्टीज कशा आहेत? बाबासाहेबांना 64 विद्या किंवा बाबासाहेब 64 विद्यांमध्ये पारंगत होते असं म्हणतात. त्या 64 विद्यामध्ये पारंगत होते म्हणून 64 फॅकल्टीज आपण निर्माण करण्याचा प्रयत्न करणार. या 64 फॅकल्टीमधून म्हणजे निर्णय प्रकारचे साध्या गोष्टी असू नये. आता या ठिकाणी एक PhDचे विद्यार्थी बसले ते संगीत, बौद्ध संगीत याच्यावर संशोधन करतात. ते बौद्ध संगीत याच्यावर म्हणजे PhD करतात. आज त्यांचं जवळजवळ पूर्ण होत आलेलं आहे. ते या ठिकाणी बसलेलं आहे. आपल्याला कल्पना नसेल की 64 विद्या बाबासाहेबांना त्याच्यामध्ये पारंगत होते म्हणजे केवढं विद्यापीठ असलं पाहिजे याची कल्पना करा. 64 विद्यापीठ, 64 फॅकल्टी, त्यांना लागणारे प्राध्यापक, त्यांना लागणारे रूम, त्यांना लागणारे क्लासेस, त्यांना लागणारा स्टाफ, या सगळ्या गोष्टीचा विचार आपल्याला म्हणजे या ह्याच्यामधून करायचा आहे. आज काय झालं, दुसरं एक लोकांचे बाबासाहेबांचे नाव चालवणारे जे पक्ष आहेत लोक असं म्हणतात की त्यांना सगळ्यांना एकत्र करा वगैरे अशा प्रकारचं लोकांचे स्वाभाविक म्हणजे भावना आहे. त्याच्यात काही वाईट आहे असं काही नाही. परंतु या सगळे हे जे पक्ष आहेत, गट आहेत, गट्स नसलेले गट असे सगळे जे आहेत, या सगळ्यांचा सामाजिक बेस आहे का? बाबासाहेबांची चळवळ सामाजिक समतेचा बेस असलेली चळवळ आहे. आज या कुठल्या पार्ट्यांच्याकडे जे गट्स म्हणतात बाबासाहेबांच्या नावाने, कुठल्या पार्ट्यांच्याकडं म्हणजे रावणाचे असो नाही तर आणखी कोणाचे असो, ह्या पार्ट्यांच्याकडं सामाजिक समतेचा बेस आहे काय? हा बेस जर नसेल तर यांना आंबेडकरी चळवळ कसं म्हणायचं?
माझ्या दृष्टीनं आंबेडकरी चळवळीचा पाया जो आहे तो सामाजिक समतेचा साठी संघर्ष करणारं सामाजिक संघटन हा बेस त्याचा आहे. हा बेस जर नसेल तर हे नुसत्या निवडणुकीसाठी आणि स्वतःचं अस्तित्व म्हणण्यापेक्षा स्वतःचं पोट भरण्यासाठी ही मंडळी सगळे काम करतात असं थोडंसं कडक भाषेत मी बोललो तर वाईट वाटून घेऊ नका. पण ही वस्तुस्थिती आहे. याने कोणाचेही प्रश्न सोडवले जाणार नाहीत, काय होणार नाही. तेव्हा हे बाबासाहेबांची चळवळ चालवत आहेत हा नुसता भ्रम आहे, याच्यात काही फारसा अर्थ आहे असं नाही. आता दुसरी गोष्ट आहे, सगळेजण म्हणतात की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. काय घडलं की लगेच फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. हे कशासाठी म्हणतात माहिती? हे दुसऱ्यांच्यावर टीका करण्यासाठी बोलतात, हा एक भाग. आणि दुसरा भाग ह्यांचा जातीयवाद जो आहे तो लपवण्यासाठी ते बोलतात. म्हणजे नुसता टीका करण्याचा भाग नाही, टीका करण्याचा भाग आहे, परंतु त्याचा आधार घेऊन आपण जातीवादी नाही असं दाखवण्याचा प्रयत्न करतात. ते खऱ्या अर्थानं ते जातीवादी आहेत आणि ते लपवण्यासाठी ते फुले शाहू आंबेडकरांच्या नावाचा उद्घोष करत राहिले. हे आपण थोडंसं समजून घेतलं पाहिजे. आज काय झालं, महाराष्ट्रात अँटी आंबेडकराईट मुवमेंट चालू झालेली. नुसती महाराष्ट्रातच नाही, भारतामध्ये अँटी आंबेडकराईट मुवमेंट म्हणजे बाबासाहेबांच्या विरोधी विचार सगळीकडे पसरवण्याचा प्रयत्न चालू आहे. औरंगाबादला एक गोष्ट, औरंगाबादला म्हणजे संभाजीनगरला एक गोष्ट झाली. त्या ठिकाणी 150 जामरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. त्या ठिकाणी भोते नावाचा एक ग्रस्त त्या स्टेजवर आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही धर्मांतर केलं ही फार चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही धर्म बौद्ध लिहा, जात लिहायला मात्र विसरू नका. जात तुम्ही लिहिली पाहिजे, धर्म बौद्ध जातचा भाग असं लिहिलं पाहिजे. असं ते उघड्या ह्याच्यावर स्टेजवरून तू बोलतो. दुसरी एक गोष्ट आहे, प्राध्यापक रतनलाल म्हणून ट्यूब काय युट्यूब वगैरे याच्यावर आंबेडकर नामा या नावाकडे ही माणसं सगळी बाबासाहेबांचं नाव घेऊन बाबासाहेबांना एक केलं ते केलं म्हणणारी आणि नंतर बाबासाहेबांच्यावर टीका करणारी अशा प्रकारची ही मंडळी आहे. आणि आपला हिंदुत्वाचा अजेंडा बाबासाहेबांच्या नावाखाली प्रसार करण्यासाठी म्हणून ही मंडळी पुढारी, यांच्यापासून थोडंसं आपल्याला सावध राहायला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी आहे की बाबासाहेबांचं म्हणजे लोकांना मी जे म्हटलं की अँटी आंबेडकर आहे, तर आपल्यामध्ये स्वाभाविकच सगळे घटनातज्ञ आहेत. आपल्यामध्ये कोणी असं नाही की तो घटनातज्ञ आहे, सगळे घटनातज्ञ सर बाबासाहेबांनी लिहिली, त्यामुळे सगळे घटनातज्ञ. आणि यांच्या बाबासाहेबांच्या पेक्षाही मी विद्वान आहे, बाबासाहेबांच्या पेक्षाही मी विद्वान आहे असंही म्हणणारे काही मंडळी आपल्यामध्ये आहेत. बाबासाहेब जर असते तर मी त्यांना हे करा सांगितलं असतं, ते करा असं सांगितलं असतं. त्यापेक्षा नेहरू चांगले